प्रतिबिंब जनमानसांचे। नगरच्या खासदाराला कपडे काढून मारो, ठाकरे सेनेचे गिरीश जाधव आक्रमक। शिंदे गटात जाणाऱ्या 6 खासदारांचा दिल्ली गेट येथे निषेध, भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिकांचा संताप। अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे गटात जाणाऱ्या 6 खासदारांविरोधात शुक्रवारी 19 जून रोजी अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरात निष्ठावंत ठाकरे शिवसैनिकांनी जोरदार निषेध आंदोलन केले। या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी गिरीश जाधव यांनी उत्तर नगर जिल्ह्याचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर टीका करत आक्रमक भूमिका मांडली। यावेळी आंदोलकांनी शिंदे गटात जाणाऱ्या 6 खासदारांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या निर्णयाचा निषेध नोंदवला। आंदोलनादरम्यान गिरीश जाधव यांनी नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या खासदाराला कपडे काढून मारणार असे आक्रमक वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला। शिवसैनिकांनी सांगितले की भाऊसाहेब वागचौरे यांना ठाकरे सेनेच्या चिन्हावर जनतेने निवडून दिले होते, मात्र त्यांनी पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। दिल्ली गेट येथे झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ठाकरे सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान 6 खासदारांविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। आज हे जे आंदोलन करण्यात आलेले दिल्ली गेट येथे, हा तीव्र निषेध आहे सेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नगर शहरातले जे कट्टर सैनिक आहेत, 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्षाचे, ते आज इथं जमलेले आहेत सगळे। त्या निमित्त आम्ही हा निषेध करतोय। आता आमच्या जिल्ह्यातील एक खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे, आम्हाला माहिती आहे ते ज्या दिवशी नगर शहरात प्रवेश करतील त्या दिवशी त्यांना कलेक्टर ऑफिस मध्येच आम्ही मारणार म्हणजे मारणार, त्याला सोडणार नाही, त्याचे कपडे फाडणार आणि मारणार त्याला। हा जो निषेध आहे, हे फुटलेले हरामखोर लोक आहेत, त्यांना धडा तर शिकवला पाहिजे। आता आमच्या मतदारसंघातले हे आहेत भाऊसाहेब वागचौरे, हे त्यांना अजिबात सोडण्यात येणार नाही। त्यांना आमच्या सेनेच्या वतीने केस झाले तरी चालतील, काय झालं तरी चालेल, पण आम्ही त्यांना मारणार आणि त्यांचे कपडे फाडणार। ते दक्षता समितीचे अध्यक्ष आहे, हेही आम्हाला माहिती आहे। त्यांची ज्या दिवशी मीटिंग असेल त्या दिवशी आम्हाला निलेश लंके कार्यालयातून कळेल की ह्या दिवशी मीटिंग आहे, त्या दिवशी आम्ही त्यांना मारणार। किती बंदोबस्त लावा, काही करा। प्रथमतः आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। मी सर्व नगर जिल्ह्यातील माझ्या शिवसैनिकांना, सर्व नागरिकांना प्रथम शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर जे फुटलेले खासदार आहे यांच्या या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने युवासेनेचा आम्ही निषेध केला आहे। येणाऱ्या काळात आमचे दक्षिणेचे खासदार आहे भाऊसाहेब वागचौरे, प्रथमतः यांना आम्ही उत्तरेचे यांना पहिले आम्ही सोडणार नाही। त्यांनी म्हणजे अक्षरशः काल एक मी बाबांची बाईट बघितली, शड्डीत मुततात, त्यांना डायपर लावतात, एवढी दुर्दैव आहे आणि त्यांना उद्धव साहेबांनी खासदार केलंय। अशा माणसाने 2 वेळा गद्दारी केली, आता त्याला शिवसैनिक सोडणार नाही। त्या रोषाला सामोरं जावं लागेल। वाय सिक्युरिटी द्या, झेल सिक्युरिटी द्या, त्यात आम्ही शिवसैनिक घुसून त्याचे कपडे फाडणार आणि त्याला जनतेसमोर नागळा करणार, ही आमची प्रथम तीव्रता निषेध आणि भावना आहे। या 60व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या तमाम कडवट एकनिष्ठ शिवसैनिकांना नगर शहर शिवसेना व युवा सेनेच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की 6 खासदार फुटले, हे खासदार फुटलेले नसून हे केंद्राकडून आपण महानगरपालिकेला जे टेंडर देत असतो कुत्रे पकडण्याचं, तसं त्या अमित शहानी इकडच्या महाराष्ट्रातल्या एका संघटनेला टेंडर दिलेलं आहे, म्हणून हे कुत्रे ते पकडून घेऊन गेलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही कुत्रे तोडो ऑपरेशन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या दिल्ली गेट भागा परिसरामध्ये केलेलं आहे। नगर शहरामध्ये या कुत्र्यांची लायकी नसताना यांना हरामखोरांना यांच्या आई वडील सुद्धा मतदान करत नाही, पण उद्धव साहेबांनी इतका जीव लावून या कुत्र्यांना पोचलं, यांना पेडिग्री सारखं खालं खाऊ घातलं, यांची लायकी सडलेल्या मासाची सुद्धा नाहीये। अशा लोकांना म्हणजे आपण आस्तील मधले साप निघलेले ते ठीक आहे, जाऊ द्या। शिवसेना पुन्हा एकदा भरायला घेईन। शिवसेना हे अंगार आहे, निखार आहे, त्याच्यावर जितकी हवा पडेल तितका तो तवरेने त्याला आगली लागणार आहे। त्यामुळे हे कुत्रे गेलेले आहेत, याच्याबद्दल आम्हाला कुठलेही दुःख नाहीये, उलट आम्ही आनंद साजरा करतोय की बरं झाले हे कुत्रे आत्ताच गेलेत निघून। भविष्यामध्ये याची दखल आम्ही उद्धव साहेबांना देणार आहोत। नगर जिल्ह्यामध्ये व नगर शहरामध्ये इथून पुढे चांगला उमेदवार या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेच्या वतीने निवडून आणू, एवढीच ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।